दिवसभर निरनिराळ्या प्रकारे चौकशी करूनही दीपकने तोंड उघडलं नव्हतं. दमलेले देसाई आणि अनिकेत जरा बाहेर येऊन बसले. दीपक एवढा निगरगट्ट माणूस त्याने आजवर पाहिला नव्हता. काही म्हणजे काहीच बोलत नव्हता. आणि तसंही पोलिसांकडे फारसे काही पुरावे नसल्याने ते जबरदस्ती करू शकत नव्हते. संध्याकाळची उन्ह उतरून गेली होती. दिवसभराने पक्ष्यांसोबत माणसासही घराच्या ओढीनं परतत होती. पक्ष्यांच्या पंखाच्या फडफडीतून आणि माणसांच्या पावलांच्या आवाजाने त्यांची घरी जाण्याची घाई कळून येत होती. केवळ पोलीस स्टेशनमधल्या कोणाला घरी जावंसं वाटत नव्हतं. नंबरचा सुगावा लागल्यानंतर झालेला हर्ष फुटल्यावर फुग्यातील हवा निघून जावी तसा निघून गेला. आता पुन्हा कुठून सुरुवात करावी ते कळेना. हजारो वेळा पहाडी पालथी घालूनही एकही पुरावा मिळत नव्हता. कॉलेजमध्ये सोनिया कोणाला काही सांगून गेली नव्हती. प्रत्यक्षदर्शी म्हणूनही कोणी नव्हता. खुनापश्चात मृतदेहाच्या कपड्याव्यतिरिक्त काही सापडलं नव्हतं. बरं, खुनाची जागा शहरापासून इतकी दूर होती की चौकशी करायला जवळपास साधी पानाची टपरीही नव्हती. जवळपासच्या भागातील प्रकाश बेअर शॉपी हे एकच ठिकाण. तिथेही संध्याकाळी गर्दी असे. दिवसभर प्रकाशशिवाय काही मोजकीच टाळकी असत. त्यात प्रकाशच्या फोनवरून केला गेलेला कॉल म्हणजे प्रकाशचा काहीतरी सहभाग नक्की असावा. पण हे कोडं कसं सोडवायचं? टीव्हीवर हळू आवाजात गाणी चालू होती. दमलेला अनिकेत सोफ्यावर पडल्या जागी झोपी गेला होता. टीव्हीच्या आवाजाचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. उलट बऱ्याच दिवसांच्या श्रमाने त्याचं मनही थकून गेलं असावं. आज स्वयंपाकघरात अनुराधा रात्रीच्या जेवणाच्या तयारीत गुंतली होती. अनिकेतला भात फारसा आवडत नसे, त्यामुळे घाईघाईने ती त्याच्यासाठी भाकऱ्या करत होती. मध्येच गॅसवर शिजत असलेल्या भाजीला चमच्याने मिक्स करत पुन्हा भाकऱ्यांकडे वळताना त्याची तारांबळ उडत होती. समोरचं जेवण करताना उद्या सकाळच्या नाश्त्याचे आणि दुपारच्या जेवणाचे विचार फिरत होते. त्या नादात टीव्हीचा आवाज फक्त तिच्या कानाला स्पर्शून जात होता. मेंदूमध्ये मात्र कामांची यादी बनत होती. अनिकेत उठ, जेवण तयार आहे. तिने प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवत त्याला जागं केलं. यार, मस्त झोप लागलेली, का उठवलं तू? जेवणाच्या टेबलवर बसत त्याने ताट समोर ओढलं. उपाशीच झोपणार होता का मग? ती लटक्या रागाने फनकारली. रागावू नको बाई तू, आता जेवतो मी. अनुच्या रागापुढे त्याची काय बिशाद की तो काही बोलेल. माहितीये मला तू बिजी आहेस केसमध्ये, पण स्वतःकडे दुर्लक्ष होतंय तुझं. अनु स्वर अनिकेतच्या काळजीने घोगरा झाला होता. ह्या केसचा गुंता काही सुटत नाहीये बघ. डोकं नुसतं फिरतं माझं. काहीच प्लॅन काम करत नाहीये. आणि तूच म्हणतोस ना प्रत्येक गुन्हेगार एकतरी चूक करतोच. तशीच ह्यानी पण केली असेल ना. भले तुमच्या नजरेआड झालं असेल काही. शांतपणे विचार कर पुन्हा केसवर. अनु, पण अगं मी सगळं चेक केलंय. अनिकेत पुन्हा त्याच्या पोलिसी भूमिकेत शिरला होता. आता पटापट जेवण संपवायचं, बस. नो मोअर डिस्कशन. परब, त्या सारिकाच्या स्टेटमेंटचं काय झालं? अनिकेत हातातील फाईल चाळत काहीतरी नोंदी करत होता. तिचं स्टेटमेंट नाही घेतलं साहेब. परब ओशाळून उत्तरले. का? अनिकेत जोराने ओरडला. त्याला परबांकडून अशा उत्तराची अपेक्षाच नव्हती. ती काही दिवस बाहेरगावी होती. हा मग? अनिकेतच्या अंगाचा तिळपापड होत होता. त्याच्याकडून असा हलगर्जीपणा अजिबात अपेक्षित नव्हता. स्वतःच्या बाजूने बोलायला त्यांना काही सुचेना. अनिकेतला इतकं रागात पाहून लोकांना घाबरवणाऱ्या परबांची बोलती बंद झाली होती. मला पुढच्या 24 तासात तिचं स्टेटमेंट पाहिजे, काहीही करून. बराच टेन्शनमध्ये आहेस अनिकेत. समोरच्या खुर्चीत बसत देसाईंनी त्याचा चेहरा वाचला. हो, ह्या केसचं टेन्शन. म्हणजे बघा ना, फक्त बॉडी मिळाली, तीही कापलेली. धारदार हत्याराने कापलेली बॉडी. देसाईंनी पॉइंट अधोरेखित केला. अनिकेत चमकला. इतका महत्वाचा पॉइंट त्याच्या नजरेतून निसटला होता. कोणतं हत्यार होतं? मोठ्या पात्याची कुऱ्हाड. शिट, हा पॉइंट कसा काय मिस झाला माझ्या डोक्यातून? शी. अनिकेत स्वतःवरच वैतागला. काय झालं होतं हल्ली त्याला काय माहीत. अनिकेत, शांत हो. का डिस्टर्ब होतोय?
होतात अशा चुका कामात. देसाईंनी त्याच्या पाठीवर थोपटलं. पण ही खूप मोठी चूक आहे. एवढे दिवस गमवल्यानंतर आज तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं. अनिकेत अजूनही चुकचुकत होता. मला हे आधी लक्षात नव्हतं आलं. काल पुन्हा सगळ्या गोष्टी समोर मांडून निरीक्षण करत होतो, तेव्हा लक्षात आलं. म्हणून सकाळी लॅबला पहिला कॉल केला आणि कन्फर्म झाल्यावर तडक इथे आलो. खूप मोठी गोष्ट सुटली होती नजरेतून. मोठ्या पात्याची कुऱ्हाड खूप कमी लोकांकडे असेल ना. गाव असलं तरी ते आता शहरीकरणाकडे वळत होतं. त्यामुळे घरातील हत्यार काम नसल्याने बाजारात कधीच विकले गेले होते. नाही म्हणायला काही जणांनी जुनी श्रीमंती मिरवायला अशा हत्यारांना आपल्या घराच्या संग्रहालयात स्थान दिले होते. हो, पण ही कुऱ्हाड वजनालाही बरीच जड असते ना. शरीराच्या तुकड्यांना एकच घाव पुरेसा असावा शरीरापासून वेगळं व्हायला. अनिकेतने घाईने मृतदेहाच्या तुकड्यांचे फोटो समोर मांडले. बारकाईने पाहिलं तर सर्वच घाव वर्मी होते. कुऱ्हाडीच्या धारेने आपलं काम चोख बजावलेलं होतं. साधारण शरीरयष्टीचा माणूस नाही उचलू शकत ही इतकी जड कुऱ्हाड, आणि इतक्या सफाईने तर नाहीच नाही. पूर्ण ताकदीने जोरदार प्रहार केलेत. देसाई प्रत्येक फोटो अगदी बारकाईने निरखत होते. अशी कुऱ्हाड कोणाच्या घरी मिळेल ते शोधलं पाहिजे, मग माणूस आपोआप मिळेल. हां, सारिका मॅडम तुम्हाला काय बोलवले ते माहीत असेलच. अनिकेत एक खुर्ची ओढत तिच्यासमोर बसला. पण माझा काय संबंध? सारिकाचा उलट सवाल. ते आम्ही ठरवू, तू फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. अनिकेतने आपली जळजळीत नजर तिच्यावर रोखली. उत्तर तर मी माझ्या बापाला पण नाही देत, तुम्हाला का देऊ? सारिकाचा उद्धट स्वभाव तो ऐकून होता, पण ती इतकी उद्धट असेल असं त्याला वाटलं नव्हतं. बाहेरगावी काय कारणासाठी गेलीस ते तुझ्या बापाला सांगितलं तर मात्र तुला उत्तर द्यावं लागेल. अनिकेतने शांत आवाजात आपला एक्का फेकला. तुम्हाला काय माहित आहे? सारिकाचा आवाज नरमला असला तरी ती गुरमी मात्र तशीच होती. अंजली लॉज, रूम नंबर 103, हे बघ, म्हणत अनिकेतने रजिस्टरच एक पान तिच्या समोर ठेवलं. बे, तिने रागाने शिव्या हसडली. तिच्या गव्हाळ चेहऱ्यावर फिकट दिसणाऱ्या नसा रागाने ताणून हिरव्यागार झाल्या होत्या. क्षणभर विस्पारलेल्या तिच्या डोळ्यात घृणा भरली होती. मी आणि हे असल्या लॉजवर? शक्यच नाही. तू नाही तर मग कोण? आणि तुझ्यासोबत ज्याचं नाव आहे त्याची टाइमपास आहे का तू? अनिकेतने गालात हसत प्रश्न केला. तो बॉयफ्रेंड आहे माझा, ती रागाने उत्तरली. एव्हाना तिच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. डोक्याची शीर भयान संतापाने ताडताड उडत होती. काय, तुझा बॉयफ्रेंड? पण त्याचं तर... तिच्या खुलाशावर अनिकेत मात्र हैराण झाला. अच्छा, म्हणून तू सोनियाचा खून करवलास तर? नाही, मी नाही केलं काही. मी आणि तो 2 वर्षापासून प्रेमात आहोत, घरच्यांपासून लपून. सगळं बऱ्यापैकी चाललेलं, बोलणं, भेटणं, सेक्स, सगळंच. पण इथे नाही. पण अचानक ती सोनिया अवतरली. बऱ्याच वेळा मी तिला त्याच्यासोबत बोलताना देखील पाहिलं. मला खूप राग यायचा तिचा, आणि तो तिला बघितलं आणि पागळला. पुरुषांची अक्कल पॅन्टीत असते म्हणतात ते खोटं नाही. मी त्यावरून खूप भांडले त्याच्याशी. ते काहीतरी नातेवाईक होते म्हणे एकमेकांचे, पण मला नव्हतं होत ते. मी सोनियाला बरेचदा धमकीही दिली होती त्यावरून, पण मारायचा हेतू नव्हता माझा. तेवढी हिंमत नाहीये माझ्यात. एका दमात बोलताना तिच्या चेहऱ्यावर काहीतरी भाव तरळून गेले होते. तिचं त्याच्यावरचं प्रेम, सोनियाबद्दलचा तिरस्कार, त्याच्यावरचा अविश्वास, सगळंच. तुझं तिच्या खुनाच्या आदल्या दिवशी बाहेरगावी जाणं. मी महिन्यातून 2-3 वेळा जातेच. अनिकेतचं बोलणं अर्धवट तोडत सारिका बोलू लागली. तिथे जायचं खरं कारण म्हणजे मला आणि त्याला तिथे राजरोसपणे भेटता येतं. कसं काय? नकळत अनिकेतच्या तोंडून निघून गेलं. त्याचाही एक मित्र राहतो तिथे. 4 तासांच्या तर अंतरावर आहे ते गाव. मावशीच्या घरापासून जवळच आहे त्याचं घर. तिथेच भेटतो आम्ही. खरं तर तिथेच आम्ही खूप जवळ आलो. आताही केव्हा एकमेकांची ओढ लागते तेव्हा आम्ही तिथेच जातो, त्या भिकारड्या लॉजवर नाही. शेवटचं वाक्य पूर्ण घृणेसरशी ती बोलून गेली.
मग तिथे तुमचं नाव कसं आलं? अनिकेत स्वतःच कोड्यात पडला. माहित नाही, तो कधी कोणासोबत गेला असेल तर. भीतीची एक लहर तिच्या अंगातून सरसरत गेली. ती निशा काही पटत नाहीये भावा. सिगारेटचा धूर हवेत सोडत रोहन चुकचुकला. संध्याकाळी कॉलेजच्या बाजूच्या टपरीवर त्या तिघांची मैफिल जमली होती. एका हातात चहाचा ग्लास सांभाळत दुसऱ्या हातात बोटामध्ये पकडलेल्या सिगारेटचे कश मारत त्यांच्या गप्पा बऱ्याच रंगल्या होत्या. साल्या, एक पोरगी नाही पटत तुला? कसला यार तू? दम नाही तुझ्यात का? बाकीचे दोघे एकमेकांना टाळ्या देत हसू लागले. अबे, दाखवू का तुला दम? हाताने अश्लील हातवारे करत रोहन बोलला. गप रे, कशाला उगा कटकट करताय? तिसऱ्याने त्यांना शांत करायचा प्रयत्न केला. ह्याला बोल ना. रोहन जाम चिडला होता. निशा गेली उडत, पण पटली दुसरी. मी तर माझा दम तिच्यावर दाखवेन. तू तुझं बघ. हातातील सिगारेट पायाखाली चिरडत रोहन निघून गेला. रडवलंच पोराला. दोघेही एकमेकांकडे पाहत हसू लागले. देसाईने आणि शिंदेंना तातडीने बोलावत अनिकेतने चहाची ऑर्डर सोडली. अनिकेतच्या ओरड्याने बावरलेले परब मुकपणे सारी कामं आवरत होते. मागच्या भिंतीवर अनिकेतने कसलेसे नंबर लिहून त्याखाली फोटो चिकटवले होते. त्यावर कुठे कुठे बाण मारून त्याखाली बारीक बारीक अक्षरात माहिती लिहिली होती. टेबलवर खूप साऱ्या फायली आणि कागदांचा ढीग होता. पंख्याच्या हवेने कागद उडू नये म्हणून एवढ्या गरमीतही पंखा कासवाच्या चालीने फिरत होता. अनिकेत, बऱ्याच तातडीने बोलवलं. देसाई जवळपास पळतच आले होते. लाकडी खुर्चीवर धपकन बसत त्यांनी पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. एव्हाना शिंदेही थापा टाकत येऊन पोचले. हो, कामच तसं आहे, अनिकेत उत्साहाने बोलत होता. एक क्ल्यू मिळालाय. अनिकेतच्या चेहऱ्यावर नेहमीची स्माईल होती. काय? शिंदे आणि देसाई एका सुरात ओरडले. आधी चहा तर घ्या. चहावाल्याने समोर ठेवलेला चहा देसाईंना ऑफर करत त्यांनी परबांना हाक दिली. परब, तुम्ही पण घ्या. रागावलात की काय माझ्यावर? अनिकेत, तू लवकर सांग बाबा, धीर धरवत नाहीये. देसाई चेष्टेने बोलले. हे बघा. अनिकेतने हातातील पेन एका नंबरवर ठेवलं. ही सारिका. सर्वच एक सुरात हुंकारले. सर्वांनाच ऐकायची घाई होती. हा दुसरा पर्सन आहे ना, तो सारिकाचा बॉयफ्रेंड. आर यू सिरियस? देसाई जवळपास किंचाळले. तो फोटो दे इकडे, नीट पाहू दे. माझीही प्रतिक्रिया हीच होती देसाई. देसाईंच्या हातात फोटो देत अनिकेत बोलला. हे दोघं मागच्या 2 वर्षापासून प्रेमात आहेत. आपलं सो कॉल्ड शारीरिक प्रेम व्यक्त करायला ते दुसऱ्या शहरातील त्याच्या एका मित्राच्या घरी भेटतात. अच्छा. देसाई आता सावरून बसले. हातातील घड्याळ सेल करून त्यांनी पुन्हा नीट बांधलं. तिथल्या उकाड्याने असह्य होऊन शर्टाचं पहिलं बटन खोललं. अंजली लॉजच्या रजिस्टरमध्येही या दोघांची नावं मिळाली. म्हणून थोडी चौकशी करायला गेलो तर काय? देसाईंनी उत्सुकता अस्वस्थ करत होती. तर यांच्या नावाने वेगळे चेहरे त्यांचा हनीमून साजरा करायला येतात हे कळलं. अनिकेतने खुलासा केला. तरी बरं, आम्ही पूर्ण अल्बम घेऊन गेलो होतो, म्हणून चेहरा तरी कळाला. लॉजवाले आयडी घेत नाही का? त्याला समजावून आलोय चांगलाच. बरं, त्या सारिकाच्या जबानीवरून काही गोष्टी स्पष्ट झाल्यात. आणि हा त्याच्या रूमवाल्या मित्राचा फोटो आहे. अनिकेतने अजून एक फोटो देसाईंच्या समोर ठेवला. ओह, स्वतःचं घर मित्राला देऊन स्वतः लॉजवर जाऊन मजा मारतो. बर, ह्याच्यासोबतची पोरगी कुठे आहे? देसाई. ती ही आहे. आपल्या अल्बममधून अजून एक फोटो काढून त्यांनी देसाईंना दाखवला. पोलिसांशी शिरजोरी काय? ह्याला बोलवून घे. अनिकेत स्टेशनला. बघतोच मी. तेवढ्यात अनिकेतचा फोन व्हायब्रेट होऊ लागला. कुठलासा अनोळखी नंबर झळकत होता. हॅलो. अनिकेत नेहमीच्याच त्याच्या भारदस्त आवाजात बोलला. पलीकडून 2-4 वाक्य बोलून फोन कट झाला. नको, त्यापेक्षा थोडं चोर पोलीस खेळूया आपण. उर्वरित कथा पुढच्या भागात पाहू. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.